नमस्कार मित्रांनो, आपण प्रत्येकजण रोज स्वप्न पाहतो. काही स्वप्ने सकाळी उठल्याबरोबर विसरून जातो, तर काही स्वप्ने अशी असतात की अनेक दिवस आपल्या मनात राहतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ही स्वप्ने आपल्याला काही संकेत देत असतात का? भारतीय स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्ने शुभ मानली जातात, तर काही स्वप्ने सावध राहण्याचा इशारा देतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशी 50 महत्त्वाची स्वप्ने आणि त्यांचे पारंपरिक अर्थ. एक महत्त्वाची गोष्ट, हे अर्थ स्वप्नशास्त्र आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. त्यांना भविष्याची निश्चित भविष्यवाणी समजू नका. चला तर मग सुरुवात करूया. स्वप्नात साप दिसणे. अनेकांना सापाचे स्वप्न पडले की भीती वाटते, पण स्वप्नशास्त्रानुसार साप नेहमीच अशुभ नसतो. काही परंपरांमध्ये तो अचानक धनलाभ, मोठा बदल किंवा जीवनातील नव्या टप्प्याचे प्रतीक मानला जातो. जर स्वप्नात साप शांत दिसत असेल तर ते सकारात्मक संकेत मानले जातात. स्वप्नात भगवान शिव किंवा शिवलिंग दिसणे, हे अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. असे स्वप्न मनातील चिंता कमी होणे, आध्यात्मिक प्रगती किंवा अडथळे दूर होण्याचे प्रतीक मानले जाते. अनेक जण अशा स्वप्नानंतर भगवान शिवाचे दर्शन घेण्याची भावना व्यक्त करतात. स्वप्नात मंदिर दिसणे. मंदिराचे स्वप्न हे मनःशांती, श्रद्धा आणि शुभ कार्याची सुरुवात दर्शवते. काही परंपरांनुसार दीर्घकाळ अडकलेले काम मार्गी लागण्याचे संकेतही यातून मिळतात. स्वप्नात स्वच्छ पाणी दिसणे. जर तुम्ही स्वच्छ नदी, तलाव किंवा वाहते निर्मळ पाणी पाहिले, तर ते आनंद, समाधान आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक मानले जाते. मनातील गोंधळ कमी होण्याचाही हा संकेत असू शकतो. स्वप्नात घाणेरडे पाणी दिसणे. अशा प्रकारचे स्वप्न पारंपरिक मान्यतेनुसार सावध राहण्याचा इशारा मानला जातो. निर्णय घेताना घाई करू नका आणि अनावश्यक वाद टाळा. स्वप्नात पाऊस पडताना दिसणे. रिमझिम पाऊस किंवा आनंददायी पावसाचे स्वप्न नवीन सुरुवात, आनंदाची बातमी किंवा भावनिक समाधानाचे प्रतीक मानले जाते. मात्र वादळी पाऊस दिसल्यास संयम बाळगणे योग्य मानले जाते. स्वप्नात सूर्य उगवताना दिसणे. सूर्योदय म्हणजे नवीन आशा. असे स्वप्न अंधारानंतर प्रकाश येण्याचे प्रतीक मानले जाते. दीर्घकाळ चाललेला संघर्ष संपण्याची भावना यातून व्यक्त केली जाते. स्वप्नात चंद्र दिसणे. पूर्ण चंद्र किंवा शांत चांदणे हे मानसिक स्थैर्य, प्रेम आणि सौम्य बदलांचे प्रतीक मानले जाते. मनाला शांत ठेवण्याचा हा एक सकारात्मक संकेत समजला जातो. स्वप्नात सोने दिसणे. सोने दिसणे हे आर्थिक संधी किंवा प्रतिष्ठेशी जोडले जाते. मात्र काही परंपरांमध्ये याचा अर्थ लोभापासून दूर राहण्याची आठवणही मानली जाते. स्वप्नात पैसे मिळणे. स्वप्नात पैसे मिळणे म्हणजे प्रत्यक्षात पैसेच मिळतील असे नसते. अनेकदा हे नवीन संधी, आत्मविश्वास किंवा अपेक्षित यशाचे प्रतीक मानले जाते. स्वप्नात गाय दिसणे. भारतीय संस्कृतीत गाय शुभ मानली जाते. स्वप्नात गाय दिसल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढण्याचे संकेत मानले जातात. स्वप्नात हत्ती दिसणे. हत्ती हे सामर्थ्य, सन्मान आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. अशा स्वप्नाचा संबंध मोठ्या जबाबदारी किंवा यशाशी जोडला जातो. स्वप्नात मोर दिसणे. मोर दिसणे म्हणजे आनंद, शुभ वार्ता आणि जीवनातील सकारात्मक बदल. काही लोकपरंपरांमध्ये हे विवाह किंवा शुभ कार्याशीही जोडले जाते. स्वप्नात पक्षी उडताना दिसणे. मुक्तपणे उडणारे पक्षी हे स्वातंत्र्य, प्रगती आणि चांगल्या बातमीचे प्रतीक मानले जातात. मनातील बंधने कमी होण्याचाही हा संकेत समजला जातो. स्वप्नात फुले दिसणे. ताजी, रंगीबेरंगी फुले आनंद, प्रेम आणि शुभ घटनांचे प्रतीक मानली जातात. कोमेजलेली फुले दिसल्यास स्वतःच्या भावनांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे काही परंपरा सांगतात. स्वप्नात फळे दिसणे. पिकलेली फळे दिसणे म्हणजे मेहनतीचे फळ मिळण्याचे प्रतीक. अपूर्ण किंवा कच्ची फळे दिसल्यास अजून थोडा संयम ठेवण्याचा संदेश मानला जातो. स्वप्नात घर दिसणे. नवे घर दिसणे म्हणजे नवीन सुरुवात, तर जुने घर दिसणे म्हणजे जुन्या आठवणी किंवा अपूर्ण गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज. स्वप्नात आग दिसणे. आग हे परिवर्तनाचे प्रतीक आहे. शांत ज्योत सकारात्मक बदल दर्शवू शकते, तर भीतीदायक आग दिसल्यास भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आठवण मानली जाते. स्वप्नात डोंगर दिसणे. डोंगर म्हणजे मोठे ध्येय. त्यावर चढताना दिसल्यास संघर्षानंतर यश मिळण्याचे प्रतीक मानले जाते. स्वप्नात पूल दिसणे. पूल म्हणजे दोन टोकांना जोडणारा मार्ग. स्वप्नशास्त्रानुसार हे समस्या सोडवण्याची संधी किंवा नातेसंबंध सुधारण्याचे प्रतीक मानले जाते. स्वप्नात बाळ दिसणे. लहान बाळ दिसणे म्हणजे नवीन सुरुवात, आनंद किंवा आयुष्यात नवीन जबाबदारी येण्याचे संकेत मानले जातात. स्वप्नात आई दिसणे. आई दिसणे हे संरक्षण, माया आणि योग्य मार्गदर्शनाचे प्रतीक मानले जाते.
काही वेळा हे आपल्या मनाला आधाराची गरज असल्याचेही दर्शवते. स्वप्नात वडील दिसणे. वडिलांचे स्वप्न हे शिस्त, जबाबदारी आणि योग्य निर्णय घेण्याची आठवण म्हणून पाहिले जाते. स्वप्नात स्वतःला उंचावर चढताना पाहणे. हे स्वप्न प्रगती, मेहनत आणि यशाच्या दिशेने वाटचाल दर्शवते. प्रयत्न सुरू ठेवण्याचा हा प्रेरणादायी संकेत मानला जातो. स्वप्नात दिवा किंवा प्रकाश दिसणे. अंधारातून प्रकाश दिसणे म्हणजे आशा, मार्गदर्शन आणि नवीन संधी. अनेक परंपरांमध्ये हे अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात कुत्रा दिसणे. जर स्वप्नात शांत आणि मैत्रीपूर्ण कुत्रा दिसला तर तो विश्वासू मित्र, संरक्षण आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो. पण जर कुत्रा रागाने भुंकताना किंवा पाठलाग करताना दिसला तर काही लोकांपासून सावध राहण्याचा संकेत मानला जातो. स्वप्नात मांजर दिसणे. मांजराचे स्वप्न गूढता, अंतर्ज्ञान आणि सावधगिरीचे प्रतीक मानले जाते. काही परंपरांमध्ये हे फसवणूक किंवा लपलेल्या गोष्टींबाबत जागरूक राहण्याचा इशारा मानतात. स्वप्नात सिंह दिसणे. सिंह हा धैर्य, नेतृत्व आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. असे स्वप्न तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत होण्याचे संकेत देत असल्याचे मानले जाते. स्वप्नात वाघ दिसणे. वाघ दिसणे म्हणजे मोठे आव्हान समोर येऊ शकते, परंतु धैर्याने निर्णय घेतल्यास त्या आव्हानावर मात करण्याची क्षमता तुमच्यात आहे असा संदेशही या स्वप्नातून मिळतो. स्वप्नात हरण दिसणे. हरण शांतता, निरागसपणा आणि शुभ प्रवासाचे प्रतीक मानले जाते. काही लोकपरंपरांमध्ये हे नवीन आनंददायी सुरुवातीचे चिन्ह मानले जाते. स्वप्नात मासे दिसणे. मासे दिसणे हे धनलाभ, व्यवसायातील प्रगती किंवा नवीन संधीचे प्रतीक मानले जाते. विशेषतः स्वच्छ पाण्यात पोहताना मासे दिसल्यास ते शुभ मानले जाते. स्वप्नात कमळ दिसणे. कमळ हे पवित्रता, आध्यात्मिक प्रगती आणि मनःशांतीचे प्रतीक आहे. अशा स्वप्नाचा अर्थ मानसिक विकास आणि सकारात्मक बदलाशी जोडला जातो. स्वप्नात नारळ दिसणे. नारळ शुभ कार्य, यश आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. काही परंपरांनुसार हे मनोकामना पूर्ण होण्याचे संकेतही मानले जातात. स्वप्नात वडाचे झाड दिसणे. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि कुटुंबाच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. घरातील मोठ्यांचा सल्ला घेण्याची आठवणही या स्वप्नातून मिळते. स्वप्नात पिंपळाचे झाड दिसणे. पिंपळाचे झाड धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जाते. अशा स्वप्नातून पुण्यकर्म, श्रद्धा आणि मनःशांतीचे संकेत मिळतात. स्वप्नात समुद्र दिसणे. विशाल समुद्र म्हणजे मोठ्या संधी, पण त्याचबरोबर मोठ्या जबाबदाऱ्याही. शांत समुद्र शुभ मानला जातो, तर खवळलेला समुद्र संयम बाळगण्याची सूचना देतो. स्वप्नात बोट दिसणे. बोट म्हणजे जीवन प्रवास. जर बोट सुरक्षितपणे पुढे जात असेल तर अडचणींवर मात करून यश मिळण्याचे प्रतीक मानले जाते. स्वप्नात रेल्वे दिसणे. रेल्वे दिसणे म्हणजे आयुष्यात बदल, प्रवास किंवा नवीन टप्प्याची सुरुवात. काही वेळा हे करिअरमधील बदलाशीही जोडले जाते. स्वप्नात विमान दिसणे. विमान उंच भरारीचे प्रतीक आहे. हे स्वप्न मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची संधी किंवा करिअरमध्ये प्रगती दर्शवते. स्वप्नात गाडी चालवताना दिसणे. जर तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल तर ते तुमच्या आयुष्यावरील नियंत्रणाचे प्रतीक मानले जाते. गाडीवरील नियंत्रण सुटल्यास निर्णय घेताना सावध राहण्याचा संकेत मानला जातो. स्वप्नात किल्ली दिसणे. किल्ली म्हणजे नवीन संधी, गुपित उलगडणे किंवा समस्येवर उपाय सापडणे. हे स्वप्न आशादायक मानले जाते. स्वप्नात दरवाजा उघडताना दिसणे. उघडा दरवाजा म्हणजे नवीन मार्ग, नवीन नोकरी, नवीन नाते किंवा नवीन सुरुवात. बंद दरवाजा दिसल्यास अजून थोडा संयम ठेवण्याचा संदेश असू शकतो. स्वप्नात लग्न पाहणे. लग्नाचे स्वप्न हे जीवनातील मोठ्या बदलांचे प्रतीक मानले जाते. याचा अर्थ नेहमी विवाहच असा नसतो, तो नवीन जबाबदारी किंवा नवीन टप्प्याशीही संबंधित असू शकतो. स्वप्नात नववधू किंवा वर दिसणे. हे स्वप्न आनंददायी घटना, शुभ वार्ता किंवा कुटुंबातील सकारात्मक बदलाशी जोडले जाते. स्वप्नात लहान मूल हसताना दिसणे. हसरे मूल म्हणजे आनंद, निष्पापपणा आणि नवीन संधी. हे स्वप्न घरात सुखद वातावरण निर्माण होण्याचे प्रतीक मानले जाते. स्वप्नात स्वतः रडताना दिसणे. अनेकांना हे विचित्र वाटेल, पण पारंपरिक स्वप्नशास्त्रात स्वतः रडताना दिसणे अनेकदा मन हलके होणे किंवा आनंदाची बातमी मिळण्याचे प्रतीक मानले जाते. स्वप्नात स्वतः हसताना दिसणे. हे स्वप्न मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांचे प्रतीक मानले जाते. स्वप्नात भांडण दिसणे. भांडणाचे स्वप्न प्रत्यक्ष आयुष्यातील तणाव किंवा मनातील दडपलेल्या भावना दर्शवू शकते. काही लोकपरंपरांमध्ये हे गैरसमज दूर होण्याचा संकेतही मानले जाते. स्वप्नात आरसा दिसणे. आरसा म्हणजे आत्मपरीक्षण. हे स्वप्न स्वतःच्या वागणुकीकडे आणि निर्णयांकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याची आठवण करून देते.
स्वप्नात घड्याळ दिसणे. घड्याळ हे वेळेचे प्रतीक आहे. हे स्वप्न सांगते की एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी योग्य वेळ जवळ आली आहे किंवा वेळेचे महत्त्व ओळखण्याची गरज आहे. मित्रांनो, स्वप्ने ही अनेकदा आपल्या मनातील भावना, आठवणी, चिंता आणि आशा यांचे प्रतिबिंब असतात. पारंपरिक स्वप्नशास्त्र त्यांना विशिष्ट अर्थ देते, पण प्रत्येक स्वप्नाचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी सारखाच असेल असे नाही. पुढील भागात आपण आणखी 50 आश्चर्यकारक स्वप्ने आणि त्यांचे पारंपरिक अर्थ जाणून घेणार आहोत. त्यामध्ये मृत व्यक्ती दिसणे, लग्नाचे स्वप्न, उडण्याचे स्वप्न, रडण्याचे स्वप्न, रक्त दिसणे आणि इतर अनेक स्वप्नांबद्दल माहिती मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वप्नशास्त्र, ज्योतिष आणि आध्यात्मिक विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अलीकडे कोणते स्वप्न पडले होते.